नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि प्राचीन भारतीय ज्ञानमीमांसेच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. ती संकल्पना म्हणजे अर्थवाद. प्राचीन ग्रंथांचा अचूक अर्थ कसा लावायचा हे समजून घेण्यासाठीचं हे एक भन्नाट तर्कशास्त्र आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आजच्या या चर्चेची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया 1. वैदिक ज्ञानाचा विरोधाभास याने. मग पाहूया 2. अर्थवाद, अर्थनिर्णयाची गुरुकिल्ली. त्यानंतर 3. अर्थवादाचे 3 प्रकार. पुढे 4. गणिताच्या शिक्षकाचे एक भारी उदाहरण. आणि शेवटी 5. तर्क, अर्थ आणि श्रद्धा. तर आपला पहिला भाग आहे वैदिक ज्ञानाचा विरोधाभास. आता या ज्ञानमीमांसेच्या चौकटीत एखादी गोष्ट प्रमाण किंवा अधिकृत ज्ञानस्रोत कधी मांडली जाते, तर प्रमाण म्हणजे ज्ञानाचा असा स्वतंत्र स्रोत जो इतर कोणत्याही मार्गाने न मिळणारी माहिती आपल्याला देतो. म्हणजे बघा, वेदांसारख्या ग्रंथांना प्रमाण मानायचं असेल तर त्यांची माहिती अद्वितीय असली पाहिजे. कर्माचे नियम किंवा अस्तित्वाचे स्वरूप यांसारख्या गोष्टी ज्या विज्ञानाच्या किंवा नेहमीच्या मार्गांनी समजत नाहीत त्या त्यांनी सांगायला हव्यात. आणि मुख्य म्हणजे त्यात कुठलाही विरोधाभास नको. पण इथेच तर खरी गोम आहे. एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. जर एखाद्या ग्रंथात अग्नी थंडीवरचा उपाय आहे अशी आपल्याला आधीच माहीत असलेली माहिती वारंवार येत असेल, किंवा मग सूर्य हा यज्ञाचा खांब आहे अशी वास्तवाला पूर्णपणे छेद देणारी विधानं असतील, तर ते ग्रंथप्रमाण कसे हाय असू शकतात? हा प्रश्न खरोखरच त्यांच्या वैधतेला खूप मोठं तार्किक आव्हान देतो. आणि इथेच आपला दुसरा भाग सुरू होतो, अर्थवाद, अर्थनिर्णयाची गुरुकिल्ली. हा जो वरवर दिसणारा विरोधाभास आहे ना, तो सोडवण्यासाठी प्राचीन विद्वानांनी एक अफलातून तात्विक उपाय शोधून काढला. इथे 2 संकल्पनांमधला फरक समजून घेणं अगदी गरजेचं आहे. एक म्हणजे तात्पर्य, म्हणजे मूळ ज्ञान किंवा मुख्य शिकवण. आणि दुसरं म्हणजे अर्थवाद. अर्थवाद म्हणजे त्या मुख्य ज्ञानाला पाठबळ देण्यासाठी वापरलेली केवळ एक भाषिक किंवा अलंकारिक स्तुती किंवा कधीकधी निंदा. म्हणजेच काय, तर अर्थवाद विधाने प्रत्यक्षपणे कोणतंही नवीन ज्ञान आपल्याला देत नाहीत. ती केवळ तात्पर्याची म्हणजेच मुख्य शिकवणुकीची स्तुती करण्यासाठी असतात. त्यामुळे ह्या विधानांचा कधीही शब्दशः अर्थ घेऊ नये. जर तसं केलं तर ती एक खूप मोठी चूक ठरू शकते, कारण ती तथ्यात्मक ज्ञानाचे प्राथमिक स्रोत अजिबात नसतात. यावरूनच आपण तिसऱ्या भागाकडे वळूया, अर्थवादाचे 3 प्रकार. या मूळ स्रोतांमध्ये आढळणाऱ्या अर्थवादाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे गुणवाद. गुणवाद म्हणजे अशी विधाने जी इतर स्थापित ज्ञानस्रोतांशी किंवा वास्तवाशी थेट विसंगत असल्याचं दिसून येतं.